नमस्कार मित्रांनो, आपल्या भाषेवर कुणाचं प्रेम नसतं? सगळ्यांचंच आपल्या मातृभाषेवर प्रेम असतं. त्यातून आपली मराठी भाषा की ज्यानं आपल्याला शिकवलं, मोठं केलं, जगामध्ये उभं केलं. आणि आपली मराठी भाषा म्हणजे जिनं काही एकेकाळी त्या इंग्रजीचं वाघिणीचं दूध वगैरे पचवलेली आपली मराठी भाषा आणि गेल्या 2-3 वर्षामध्ये तर आपल्या या मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला आहे. आपल्यासारखा उभा मराठी माणूस आनंदानं अगदी म्हणजे बेभान झाल्यासारखे दिवस आहेत. परंतु मराठी भाषा किंवा कुठलीही भाषा समृद्ध करायची असेल तर ती तिथल्या प्रदेशामधल्या लोकांनी ती समृद्ध करावी लागते. तिथल्या लोकांनी आपापल्या परीनं त्याचा वृद्धिंगत करण्यासाठी काही ना काहीतरी प्रयत्न करावे लागतात. तसे आमच्या या मराठी भाषेमध्ये समृद्ध करण्यासाठी आपल्या या महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांनी खूप खूप स्वतःचं योगदान दिलं आणि या सगळ्या योगदानाचा एक परिपाक म्हणून आपल्या या मराठी भाषेला गेल्या काही वर्षांपूर्वी 2-3 वर्षांपूर्वी अभिजात दर्जा मिळाला. खरं तर आपल्या सगळ्या मराठी माणसांसाठी असणारा अभिमानाचा असा क्षण आहे की ज्याला राजमान्यता मिळाली. राजमान्यता होतीच, परंतु ती एका राज्यापुरती मर्यादित न राहता त्याच्यावर एक जी काही मोहर उठणं म्हणतात ती अभिजात दर्जा मिळून एक मोहर उठवण्याचं काम केलं. खरं तर अभिजातचा दर्जा मिळणं ही एक औपचारिकता होती. म्हणजे तो दर्जा मिळाला याच्यापेक्षा अधिक आमच्या ह्या सारस्वतांनी, आमच्या संत साहित्यानं, आमच्या राज्यकर्त्यांनी आत्तापर्यंत जे काही झालं, हजारो वर्ष ज्या राज्यांनी आमच्या समृद्ध केली आमची भाषा, त्या सगळ्यांचं योगदान म्हणून आता त्याच्यावर एक औपचारिक मोहर अभिजातची मिळाली आहे. आणि त्यातूनच आता आपण एक मराठी दिवस किंवा एकूण मराठीबद्दलचे कृतज्ञता असे दिवस या आता साजरा करतोय. या सगळ्यालाच अनुसरून मराठी भाषा याविषयी किंवा त्याच्या महती सांगणारी एक कविता आपल्यासमोर मी सादर करतोय. एकूणच मराठी भाषा मगाशी जसं म्हणालो मी की समृद्ध होताना त्याच्या भौगोलिक परिस्थितींमुळं, तिथल्या सामाजिक, सांस्कृतिक या सगळ्यांमुळंच एखादी भाषा किंवा एखादं राज्य असं समृद्ध होत असतं. तर अशी ही मराठी भाषा किंवा एकूण आमचा महाराष्ट्र याविषयी थोडंसं मांडण्याचा प्रयत्न माझ्या मराठी भाषेची महती या कवितेतून करतोय. माझ्या मराठी भाषेची किती सांगू मी महती, माझ्या मराठी भाषेची किती सांगू मी महती, अमृतातेही पैजा जिंकी अशी वाणी ज्ञानेशाची. माझ्या मराठी भाषेने किती एकसोशी आहे. खरंच हजारो वर्षांच्या आक्रमणानंतर सुद्धा ही आमची मराठी भाषा टिकून आहे. माझ्या मराठी भाषेनं किती एकसोशी येले, माझ्या मराठी भाषेने किती एकसोशी येले, तुका माईचे अभंग उभ्या जगाने गायले, तुका माईचे अभंग उभ्या जगाने गायले. माझ्या मराठीचा राजा शिव छत्रपती शोभे. मराठी भाषा किंवा कोणतीही भाषा समृद्ध होण्यामध्ये, ती टिकण्यामध्ये, तिची वृद्धिंगत होण्यामध्ये तिथल्या राज्यकर्त्यांचं खूप मोठं योगदान असावं लागतं. आमच्या मराठी भाषेला, आमच्या मराठीला, आम्हा सर्व महाराष्ट्रांना छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा मिळाला. हे राजे पण आम्हाला मिळालं, त्यामुळेच ही भाषा समृद्ध झाली. माझ्या मराठीचा राजा शिव छत्रपती शोभे, हाती भवानी घेऊन रणांगण हे गाजवे, हाती भवानी घेऊन रणांगण हे गाजवे. माझ्या मराठी भाषेचा आहे रांगडाचा थाट, तो आहे आमचा रांगडाच थाट. आमच्या मराठी भाषेचं आहे रांगडाचं थाट, माझ्या मराठी भाषेचं आहे रांगडाचं थाट, जाई अटक पार ध्वज विजयाचा साज. उभ्या हिंदुस्थानाला पादाक्रांत करून मराठी सेनेचं मनगट हे रांगडं होऊन अटक पार आमचा मराठ्यांचा ध्वज फडकवण्याची ताकद फक्त मराठी माणसामध्ये होती. काही काळासाठी का होईना या संपूर्ण हिंदुस्थानाची सूत्र आमच्या पुण्यामधून, आमच्या शनिवारवाड्यामधून हल्ली, याचा आम्हाला एक सार्थ अभिमान असला पाहिजे. माझ्या मराठी भाषेचं आहे रांगडाचं थाट, माझ्या मराठी भाषेचं आहे रांगडाचं थाट, जाई अटक पार ध्वज विजयाचा साज. माझ्या मराठी भाषेने केले ब्रिटिशांना जार. मराठी भाषेची शब्दांची ताकद किती असू शकते, तर या तुमच्या लेखांवर तुम्हाला देशद्रोहाचा खटला भरला जातो. एवढी ताकद तुमच्या शब्दांमध्ये आहे. माझ्या मराठी भाषेने केले ब्रिटिशांना जार, माझ्या मराठी भाषेने केले ब्रिटिशांना जार, कर्मयोगी केसरीच्या मथळ्याची धार, कर्मयोगी केसरीच्या मथळ्याची धार. माझ्या मराठी भाषेने अंध मान चेतविले,
माझ्या मराठी भाषेनं हा जो काही स्वातंत्र्य लढा स्वीकारला आमच्या मराठी माणसांना, तुम्ही ज्यावेळेला अंदमानासारख्या अगदी काळ्या कोठडीमध्ये टाकलं, तिथं कागद नाही, पेन नाही, लेखणीसारखी काही सामग्री नसताना सुद्धा ही भाषा आणि हा स्वातंत्र्याचा जो अंगार चेतवण्याचं काम सुद्धा या मराठी भाषेनं अक्षरशः काट्या कुट्यांमध्ये जे काही मिळेल त्या भिंतींवर लिहून, कवनं लिहून, स्तवनं लिहून, अगदी आर्ष कविता लिहून सुद्धा आम्ही आमचा वीर रसाचं एकूण प्राशन करून आम्ही सगळं हा जो अग्नी होता स्वातंत्र्याचा तो प्रेरित ठेवण्याचा, तो ज्वलंत ठेवण्याचं काम आमच्या मराठी भाषेनं केलं होतं. माझ्या मराठी भाषेने अंध वान चेतविले, वीर रसाचे प्राशन शब्द कृतीतून केले. माझ्या मराठी भाषेने रसिकांना रिझविले, माझ्या मराठी भाषेने रसिकांना रिझविले, काव्य नाट्यातून साऱ्या जगा शिकविले. माझ्या मराठी भाषेचा किती साधा सोपा अर्थ, माझ्या मराठी भाषेचा किती साधा सोपा अर्थ, माझ्या बहिणाबाईचा खानदेशीचा हा प्रांत. माझ्या मराठीला मिळे आज ज्ञानपीठाचा हा मान, माझ्या मराठीला मिळे ज्ञानपीठाचा हा मान, विंदा कुसुमाग्रजा संगे खांडेकरांची ही शान. माझ्या मराठी भाषेला आहे माडगुळी वास, माझ्या मराठी भाषेला आहे माडगुळी वास, गीत झाले रामायण साऱ्या जनतेची आस, गीत झाले रामायण साऱ्या जनतेची आस. माझ्या मराठी भाषेत किती एक सारस होतं मित्रांनो, माझ्या मराठी भाषेत किती एक सारस होतं, त्यांच्या अमोघ लेखानं सारं साहित्य महान. माझ्या मराठी भाषेचा जणू शब्द समिंदर, माझ्या मराठी भाषेचा जणू शब्द समिंदर, आज वेचून या थेंब कवी झाला नरिंदर, कवी झाला नरिंदर, कवी झाला नरिंदर.